बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हज़रात अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू। हे जे व्हिडिओ हा फक्त बायांसाठी बनवला। बायांचा सवाल आहे की ईदची नमाज म्हणजे त्यांच्याला एक त्यांची झेन म्हणजे राहतं की ईदची नमाज कसे पढवा। आता बिचारा बायाच्या नंतर कोण सांगेन काय। आता माणसाचे राहते ती मस्जिद म्हणजे हजरत सांगतो ऐकले जाते, बाकी बायांतर कोण सांगेन। तर की ईदची नमाज बाया कशी पडसेन। तर ईदची नमाज जी राहतं हे वाजिब है। ईदची नमाज वाजिब है न, फक्त हे माणसांवर वाजिब है, बायांवर ईदची नमाज वाजिब नाही। ईदची नमाज हे बायांवर वाजिब नाही, फक्त माणसांवर वाजिब। वाजिब म्हणजे फक्त माणसाच पडसेन, फक्त माणसांवरच ते नमाज वाजिब होली आहे, बायांवर नाही। मग बायांना काय करायला पाहिजे का बायांना ईदची दिन नमाज नाही पडायला पाहिजे। तो बेशक नमाज पढ़ना हे अव्वल बात है न। ज्या 5 टाइमची नमाज येते त्यावर बी बायांना ध्यान द्यायला पाहिजे, त्या फर्ज नमाज येते। तर ज्या बाया गैर सांगतात की हम ईदची नमाज पढ़ून तर त्यांना नियत अशी करवाची की नियत की मैंने 2 रकात नमाज नफल शुक्राने की वास्ते अल्लाह ताला के। नियत की मैंने 2 रकात नमाज नफल शुक्राने की वास्ते अल्लाह ताला के, मुँह मेरा काबा शरीफ की तरफ, अल्लाहु अकबर। तशी नियत करवाची फक्त बायांना। हां, तर ईदची ही ना म्हणवाच्या की नियत की मैंने 2 रकात नमाज ईद की वाजिब। तर बायांवर वाजिब आहे ना, तर ईदचं नाव नाही लिवायचं म्हणजे नियत म्हणजे। हा कद्या ही म्हणसेन की मी ईदची दिन अल्लाह तालाचा शुक्र अदा कराली आहे, तर बेशक तुमची नमाज होई जाईल। तर फक्त 2 रकात नमाज नफलची नियत भांजी आहे की 2 रकात नफल न। कद्या इतला बी तुमची झहन म्हणजे नाही आला आहे की नियत पाठ नाही गेली आहे, तर फक्त दिमागात फक्त इतलाच कद्या इतलीच बात धरा की मी ईदची दिन नमाज पडाली आणि 2 रकात नफल शुक्रानाची, बस तुमची नमाज होई जाईल। नियत जे है दिलची इरादाच्या नाव, नियत दिलची इरादाच्या नाव। तर फक्त झहन म्हणजे ही पाहिजे की जे नमाज पडाली आहे 2 रकात पडाली आहे न, ते नफल है शुक्राना अदा करवासाठी, अल्लाह तालाच्या शुक्र अदा करवासाठी। बेशक तुमची नमाज होई जाए। ईदची दिन कधी ह्या तरीका का नमाज पडसेन 2 रकात, तर अव्वल बात है। बाकी पण ज्या 5 वक्तीच्या ज्या नमाज येते त्या फर्जती, त्या बायांवर बी फर्जती, माणसांवर बी फर्जती। आपण काय करतो फक्त ज्या नमाजी बायांवर म्हणजे फर्ज नाही, वाजिब नाही। जुम्मा बायांवर फर्ज नाही, जुम्माची नमाज बायांवर फर्ज नाही, ईदची नमाज बायांवर वाजिब नाही। तर ह्या बाया हे करतात की हम जुम्माची नियत बांधते येते, ईदची नियत बांधते येते। ह्या नमाजी बायांवर ना वाजिब आहे ना फर्ज आहे। 5 टाईमच्या नमाजी फजर, जोहर, असर, मगरिब, इशा, तर ह्या नमाजांकडे ध्यान द्या। ह्या नमाजी बायांवर भी फर्जती। अल्लाह तबारक तआला से दुआ है कि परवरदिगार आलम हमें इस पर अमल करने की तौफीक अता फरमाए।